तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. तर मागच्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही आलो आहोत संगमनेरला. तर संगमनेरच्या पुढे आम्ही चाललो आहे भंडारदऱ्याला. तर आम्ही निघतानीच पोहे खाऊन निघालो होतो, पण ह्या दोघांना गाडीत बसल्या बसल्या परत भूक लागली. आता बॅगमध्ये एवढं सामान बघून ह्या दोघांना कुठं राहते, त्याच्यामुळे एकामागे एक हे नुसतं काढतच बसले होते. इथं थोड्या थोड्या अंतरावरती छोटे छोटे वॉटरफॉल्स होते आणि इथलचा व्ह्यू पण खूप मस्त होता. हे सगळं बघायचं सोडून हे दोघं गाडीत फक्त भांडणं करत होते. जाताना आम्हाला डोंगराच्या कडेला खूप सुंदर फुलांची झाडं दिसली. माझे पप्पा मला सांगत होते की हे झाडं फक्त आपल्याला डोंगरांवरतीच बघायला भेटतात आणि मेन म्हणजे हे फक्त ह्याच सीझन मध्ये असतात. आणि एवढा सुंदर व्ह्यू सोडून तुम्ही जर फोटो नाही काढले तर हे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाप आहे. त्याच्यामुळे मग आम्ही गाडी लावली आधी एका साईडला आणि फोटो काढले. बात तो सही है. फोटोज वगैरे काढून झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आम्ही आलो रंधा वॉटरफॉलला. इथलचा व्ह्यू तर इतका सुंदर होता ना की नुसतं बघतच राहावं असं वाटत होतं. आणि पाण्याला सुद्धा एवढा स्पीड होता ना की पाण्यातून डायरेक्ट वाफच निघत होत्या. एवढंच नाही तर कमी पूर्ण करण्यासाठी इथं एक इंद्रधनुष्य सुद्धा होतं पाण्यामध्ये. तर हे पाणी बघता बघता माझ्या भावाच्या डोक्यात कुठून काय आलं काय माहिती. तो माझ्या पप्पाला विचारायला लागला की पप्पा, एखादा व्यक्ती जर या पाण्यामध्ये पडलं तर तो आपल्याला कोणत्या टोकाला सापडला. माझे पप्पा म्हणले तो व्यक्ती डायरेक्ट आपल्याला देवाकडे सापडत. तर तुम्ही सुद्धा रंधा वॉटरफॉलला कधी आला आहात का मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथून पुढे आम्ही चाललो आहोत भंडारदऱ्याला. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये दाखवलं, त्याच्यामुळे नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका. बाय.